नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर हे खरोखरच मन प्रसन्न करणारे आणि आध्यात्मिक शांती देणारे एक सुंदर ठिकाण आहे। सोमेश्वर धरण आणि गोदावरी नदीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे। मंदिराच्या सभोवताली असलेली दाट झाडी आणि चहूबाजूला पसरलेली हिरवळ यामुळे येथे आल्यावर एखाद्या हिल स्टेशनवर आल्याचा भास होतो। शांतता आणि प्रसन्नता। शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट आणि गोदावरीच्या प्रवाहाचा मंद आवाज मनाला कमालीची शांती देतो। या मंदिराची रचना आणि मूर्ती तिरुपती बालाजीच्या मंदिरासारखीच आहे, त्यामुळे ज्यांना तिरुपतीला जाणे शक्य होत नाही त्यांना येथे प्रति तिरुपती दर्शनाचा अनुभव घेता येतो। आजूबाजूचा परिसर डोळ्यांना सुखावणारा आहे। नयनरम्य बाग। मंदिर परिसरात अतिशय सुबक अशी बाग गार्डन विकसित करण्यात आली आहे। हिरवळीमुळे हा परिसर अधिकच नयनरम्य दिसतो। मंदिराच्या परिसरात छानसे गणपती मंदिर आहे। बाप्पाची मूर्ती पाहून आणि त्यांचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होते। बाप्पाच्या दर्शनासाठी काही सुंदर ओळी। चरणी विसावे मन हे माझे, बाप्पा तुझे रूप साजिरे, तुझ्या दर्शनाने मिटले सर्व अंधार, तूच माझा आधार, तूच माझा विसावा। परिसरातील अन्य आकर्षणे। सोमेश्वर धरण। मंदिराचे दर्शन घेऊन तुम्ही सोमेश्वर धरणाच्या भिंतीवर फेरफटका मारू शकता। पावसाळ्यात जेव्हा धरणाचे पाणी ओसंडून वाहते तेव्हा येथील दृश्य अतिशय विलोभनीय असते। मंदिराच्या परिसरात श्री पद्मावती मंदिर देखील आहे। पद्मावती देवीची मूर्ती अतिशय सुरेख आणि देखणी आहे। सहसा ही मूर्ती चतुर्भुज 4 हात असलेली असते, ज्यामध्ये 2 हातांत कमळाची फुले असतात, जे सौंदर्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत। मूर्तीचे अलौकिक सौंदर्य। सोमेश्वर येथील बालाजींची मूर्ती पाहताच मन प्रसन्न होते। मूर्तीची घडण इतकी सुबक आहे की त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य भक्तांचे सर्व दुःख हरवून घेते। जिवंतपणाचा भास। डिवाइन प्रेझेन्स। या मूर्तीकडे पाहताना ती केवळ पाषाणाची नसून साक्षात भगवंत तिथे उभे आहेत असा भास होतो। नाशिकच्या वैभवशाली वारशात या मंदिराने एक मोलाची भर घातली आहे। कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक छान डे पिकनिक करण्यासाठी आणि भक्तीत तल्लीन होण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे।